क्या कुछ कहना चाहेंगे? जो अभी धर्मवीर 2 भी आ चुके हैं, आपने देखा कि धर्मवीर 1 की तरह धर्मवीर 2 भी एक जबरदस्त फिल्म है। आनंद दिघे जी जन सामान्य से जुड़े हुए एक नेता थे। उनके घर में, उनके दफ्तर में सबको न्याय मिलता था। आज ठाणे में जो शिवसेना है वो आनंद दिघे, धर्मवीर आनंद दिघे के द्वारा बनाई हुई शिवसेना है। धर्मवीर 2 में एक खास बात यह है कि महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे ने कैसे शिवसेना को हिंदुत्व से दूर जाने से बचाया और किस तरीके से उन्होंने पूरे शिवसेना की विचारधारा को, शिवसेना प्रमुख बालासाहेब ठाकरे की विचारधारा की रक्षा की है, इसके ऊपर भी एक अच्छा प्रतिपादन है। मुझे लगता है जो उनके बारे में जो दुष्प्रचार किया गया है, दुष्प्रचार का एक बहुत अच्छा और सुंदर जवाब है ये। और कुछ शिवसेना का बोला कि आपका घर वापसी भी हो चुका है। हमारा तो कब का हो गया। सगळ्यात महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री साहेब आणि सन्माननीय दिघे साहेब आणि बाळासाहेबांच्या आशीर्वादाने जो खरा शिवसैनिक आहे आणि कट्टर शिवसैनिक आहे, तसे माननीय मुख्यमंत्री साहेबांनी जी प्रेरणा घेतली, बाळासाहेबांच्या नंतर आणि दिघे साहेबांच्या नंतर एकमेव मुख्यमंत्री असे झालेत आणि सुंदर असा धर्मवीर 2 हा पूर्ण जी सत्य परिस्थिती आहे महाराष्ट्राच्या इतिहासातली, ती मुख्यमंत्री साहेबांनी धर्मवीर 2च्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। तर या ठिकाणी फ्री स्क्रीनिंग केलेली त्याबद्दल काय सांगणार? नाही, कसं आहे, आपल्या मुख्यमंत्री साहेबांचं एकमेव मुख्यमंत्री असे आहेत का तळागाळातील शिवसैनिकांना, लाडक्या बहिणींना घरापर्यंत, सर्वसामान्यापर्यंत पोहोचण्याची ती प्रेरणा आम्हा शिवसैनिकांना दिली आहे। आमचे मित्र शाखा प्रमुख आमचे सुबोध शेलार आहे, आमचे नगरसेवक आत्माराम चाचे, आमचे कुरेशी साहेब आहे, आता सध्या आमचे सन्माननीय शिवसेना नेते सिद्धेशदादा कदम साहेब आले होते, माननीय खासदार वायकर साहेब आले होते, माननीय आमदार स्थानिक अतुल भातळकर साहेब आले होते, संजय निरुपम साहेब आले होते। सगळ्यांनी भेटी दिल्यात आणि सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या। एवढे नेते एका वेळेस धर्मवीर 2ला येऊन, 2ला येऊन सगळ्या आलेल्या लोकांना शुभेच्छा देण्यासाठी आणि आमच्या पाठीशी मुख्यमंत्री साहेबांच्या आशीर्वादाने खंबीरपणे उभे आहे आणि त्यामुळे सर्वसामान्यांच्या जनतेबरोबर आम्ही लोक आहे। सत्य कथा जे काय आहे, जे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जे काम केलं आहे, आनंद दिघे साहेबांनी जे आपलं काम कर्तव्य बजावलं, त्याची ही सर्व माहिती आज या ठिकाणी या पिक्चरमधून दाखवलेली आहे। और आम जनता को क्या क्या सीख मिलने वाली है आनंद दिघे से के जरिए और आपके महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि आनंद दिघे साहेब यांनी जनतेमध्ये कसं काम करावं, जनतेशी कसा संवाद साधावा आणि जनतेसाठी आपण कसं काम केलं आहे, हे मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेत ज्या नटानं जे दाखवलेलं आहे ते खरोखर योग्य प्रकारे जनतेपर्यंत पोहोचवलेलं आहे। अरे आम जनता आनंद दिघे बन जाए तो कैसा लगता है? अगर ऐसी बात हो तो क्या बोलते हैं, सोने से सोने पे सुहागा हो जाएगा। अगर ये जो उनकी शिकवण है कि सबको कि कैसे काम करना है, कैसे पब्लिक में जाके करना है, और यही दिखाने के लिए हमारे नगर सेवक जो उन्नारे जी ने, उन्होंने ये शो रखा हुआ है कि ये सब सीख के ही लोग, अगर हर व्यक्ति उसी तरह से अगर करने लग जाए तो ये महाराष्ट्र का जो मुख्यमंत्री साहब जो करना चाहते हैं वो पूरी तरह से सफल हो जाएगा। या सगळे यार पिक्चर देखने आवाज पुराचा एक उभारी बोला, जय श्रीराम, जय श्रीराम। त्यांच्यापैकी ते आपण त्यांचा मान सन्मान शिवसेनेचे सचिव सिद्धेदादा करत आहे। सिद्धेदादा कदम यांचं स्वागत करायचं आहे। हीच जिद्दी हीच सेना बाकी रद्दी, जय जय महाराष्ट्र, तुम ते हीच घोषणा। आपण पायी पण भारी देवा हा पिक्चर दाखवला होता आणि आता धर्मवीर 2 दाखवत असताना
आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आणि आशीर्वादाने आता या धर्मवीर 2 साठी काही लोक पुन्हा पिक्चर हिंदी आणि मराठी दाखवणार आहे. आपण सर्व माझे मित्र आत्मारामचे आमचे कुरेशी भाऊ, आमचे विकास गुप्ता, जयस्वाल, सर्व शाखा प्रमुख माझे मित्र सुबोध शेलार, तुमचे जयस्वाल, निलेश, आमचे शाहसाहेब, सर्व व्यासपीठ, सर्व महिला शाखा प्रमुख आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. आणि शिवसेना पक्षाचे माननीय मुख्यमंत्री साहेबांचे हात बळकट करण्यासाठी केलेल्या कार्याचा प्रयत्न करतो. तुम्ही सगळे या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल कांदिवली विधानसभेच्या सर्व मान्यवरांच्या वतीनं धन्यवाद. वेळात सन्माननीय सिद्धेशदादा कदम मान्यवर आणि आमदार अतुल भातखळकर साहेब उपस्थित राहणार आहे. परंतु पिक्चरची काही बंधनं असतात. सिद्धेशदादा करत आहे स्वागत करायचं. भाई भाई इकडे समोर सुपुत्र देव देश धर्म मराठी मनाचे मानबिंदू हिंदू अस्मितेचे शिरोमणी हिंदुस्थानचे एकमेव हिंदुत्व सम्राट सरसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा आणि आवाज कुणा आनंद दिघे साहेबांच्या प्रतिमेस साहेब कुशलाचे आगमन झालेलं आहे. सर्वांच्या वतीने कांदिवली पूर्व विधानसभेच्या वतीने त्यांचे सहर्ष स्वागत. आपण